दापोली विधानसभा क्षेत्रातील युवकांचे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुण्या मुंबईत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या आमदार योगेशदादा कदम यांनी स्थानिक तरुणांच्या बेरोजगारीबाबतचा एक दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला प्रश्न नुकताच निकाली लावला आहे। दापोलीमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पबाधित भूमिपुत्रांना विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्याचा मार्ग या निमित्ताने आता मोकळा झाला आहे। विद्यापीठाच्या सेवेतील क व ड संवर्गातील पदभरतीमध्ये एकूण पदांच्या 50% पदभरती ही प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णय नुकताच महायुती सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। आमदार योगेशदादा कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल 38 वर्षांनंतर आम्हा भूमिपुत्रांना न्याय मिळाला असल्याची भावना यावेळी प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे। तर दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी केल्या गेलेल्या या पाठपुराव्यानंतर घेतल्या गेलेल्या शासन निर्णयाचा फायदा आता राज्यातील 4ही विद्यापीठांच्या प्रकल्पबाधितांना होणार असल्याने आमदार योगेशदादा कदम यांचे राज्यभरातून आभार व्यक्त केले जात आहेत। तर या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबाबत आमदार योगेशदादा कदम यांनी देखील शासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत। मी महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र युती शासनाचे मनापासून मी आज आभार मानतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आपल्या सरकारच्या माध्यमातून ह्या प्रकल्पग्रस्तांसाठीच्या 50% जागा आता राखीव ठेवण्याचा निर्णय, कॅबिनेटचा निर्णय येत्या 2 दिवसापूर्वी झाला आणि कालच त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। जेणेकरून ह्याची अंमलबजावणी मला वाटतं आज कदाचित विधानसभेची निवडणूक जाहीर होईल, परंतु आचारसंहिता संपल्याच्या नंतर ही भरती प्रक्रिया चालू होईल आणि ह्या भरती प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षांचा लढा जो प्रकल्पग्रस्तांच्या आमच्या सगळ्या तरुणांनी दिला आहे त्याला यश आलेलं आहे आणि ती भरती प्रक्रिया निवडणुकीनंतर लगेचच चालू होईल। विशेष म्हणजे हा निर्णय ज्यावेळेला दापोली कोकण कृषी विद्यापीठातले सगळे मंडळी सगळे आमची मुलं पाठपुरावा करत असताना हा निर्णय 4ही विद्यापीठासाठी झालेला आहे। म्हणजे ह्याचा उपयोग आणि ह्याचा फायदा हा महाराष्ट्रामधल्या 4ही विद्यापीठामधल्या प्रकल्पग्रस्तांना होणार आहे। आणि एक विशेष मला उल्लेख करायला हवा आहे की शासन निर्णयामध्ये असा आवर्जून उल्लेख केला गेलेला आहे की ज्या विद्यापीठासाठी प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांच्या जागा गेलेल्या आहेत त्याच विद्यापीठामधल्या भरतीमध्ये त्यांना हे प्राधान्य देण्यात येईल। म्हणजे असं होणार नाही दापोलीमधल्या मुलाला राहुरीत नोकरी मिळेल असं होणार नाही, त्याला दापोलीतच नोकरी मिळणार आहे। म्हणजे 100% स्थानिकांना नोकरी मिळणार आहे। हा महत्त्वाचा सहभाग उल्लेख ह्या शासन निर्णयामध्ये झालेला आहे आणि त्याचा देखील फायदा आमचा नक्कीच मुलांना होईल। विशेष म्हणजे दापोली कोकण कृषी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे जिथे PG नाही आहे आणि ह्या PG कॅम्पस व्हावं ह्यासाठी मी अनेक दिवसांपासून लढा देतोय। मी अगदी मंत्र्यांसोबत त्याचे माझे काही वादविवाद देखील झाले होते, परंतु ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याचा देखील कॅबिनेट निर्णय होणं अपेक्षित होतं, परंतु आज आचारसंहिता अगोदर होऊ शकलं नाही। परंतु येणाऱ्या सरकारमध्ये नक्कीच मी स्वतःचा पाठपुरावा करणार आहे आणि 100% दापोली कोकण कृषी विद्यापीठाला आपण तिथे PGचे जेव्हा मंजुरी आणू त्याला जवळपास 200 ते 250 नवीन जागा तयार होणार आहेत। पण त्याला देखील प्रकल्पग्रस्तांना त्याच्यामध्ये फायदा होईल आणि स्थानिकांना तिथे फायदा होणार आहे, जे आपण वाकोलीमध्ये आपण ते कॅम्पस करतोय। दुसरा विषय प्रकल्पग्रस्तांचा आज हा विषय मार्गी लागलेला असला तरीसुद्धा आमचे रोजंदारी कर्मचारी आहेत ते देखील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत आणि त्यांचा देखील काही कोर्टामध्ये काही केसी आहेत, त्यांनी देखील कोर्टामध्ये काही अर्ज दाखल केलेले आहेत। त्याचा निर्णय अजून येणं अपेक्षित आहे, परंतु त्यांच्या देखील शासन स्तरावरती त्यांना कशी मदत करता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यांचं देखील आम्ही पाठपुरावा अजूनपर्यंत आम्ही काय सोडलेला नाही। परंतु आज समाजने एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतोय आणि धनंजय मुंडे साहेबांचे देखील आभार मानायला हवेत। आम्ही जेव्हा त्यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी वारंवार या बाबतीमध्ये त्यांच्याशी फोनवरून आम्ही संपर्कामध्ये होतो। आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ह्यापर्यंत मंत्रालयापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला आणि म्हणून आज अतिशय चांगला निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। मी सगळ्यांच्या वतीने समाजने शिंदे साहेबांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो। दापोली तालुक्यातील वाकवली, इनामपांगारी, टेटवली, असोण, रुखी, गावतळे याशिवाय गिमवणे आणि चंद्रनगर गावातील जवळपास 300हून अधिक प्रकल्पबाधितांना या शासन निर्णयाचा लाभ होणार आहे। प्रकल्पग्रस्तांच्या या न्यायासाठी वाकवलीचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते निलेश शेठ आणि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी यांनी देखील मोलाचे योगदान दिले आहे। मी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करीत आहे।
68 ते 72च्या दरम्यान ह्या कृषी विद्यापीठांची महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून म्हणून या जो भूमिपुत्र आहे हा सातत्याने कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेमध्ये काही प्रमाणात त्याला सेवेत लाभ मिळाला, परंतु मोठ्या प्रमाणावर लाभ मिळण्याचं जे स्वप्न होतं ते एवढ्या वर्षाच्या लढाईनंतर ते कालच्या शासन निर्णयामुळे ते प्राप्त आलं। 80 सालचा जो शासन निर्णय पूर्वीचा होता त्याच्याप्रमाणे 5%च भरती या कोकण कृषी विद्यापीठामध्ये प्रकल्पग्रस्तांची होत होती, परंतु आता परवा जो आपला निर्णय झाला त्याच्यामुळे या प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेवर जे निर्बंध आले होते ते शासनाने ह्या निर्णयामध्ये पहिल्यांदा ते निर्बंध शिथिल केलेले आहेत आणि त्यानंतर जे कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रोजेक्टसाठी ज्यांचे जे बाधित आहेत अशा बाधितांनाच त्याच विद्यापीठाच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेमध्ये एकूण भरती प्रक्रियेमध्ये 50% भरती ही त्या प्रकल्पग्रस्तांची होणार आहे आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याकरता म्हणून विशेष भरतीचं देखील आयोजन केलं जाणार आहे आणि त्यामुळे जे प्रकल्पग्रस्त आहेत हे निश्चित आनंदी आहेत। अनेक वर्ष या विद्यापीठाशी संबंधित प्रत्येकाने आपापल्या स्तरावर मार्ग याच्यासाठी लढाई दिली, परंतु आता माननीय आमदार योगेशदादा कदम यांची कार्यपद्धती आपण पाहिलीत की अत्यंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासपूर्ण पाठपुरावा करायचा। आज दादांनी घेतलेल्या निर्णयाच्यामुळे चारही कोकण कृषी विद्यापीठाला त्याचा फायदा झालेला आहे आणि हा शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे योगेशदादांच्या नेतृत्वाखाली जे दादा असे आहेत की स्थानिक जे आपली जी मंडळी नेहमीच अशा प्रकारचं जेव्हा त्यांच्याकडून मागणी होत होती त्याला बळ देऊन त्यांनी सातत्याने आम्ही साक्षीला आहोत, मुख्यमंत्री महोदय असू देत, कृषी मंत्री महोदय असू देत, अन्य सगळे मंत्रिमंडळातले मंडळी असू देत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आणि म्हणून हा आपला शासन निर्णय झाला आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाचे महायुतीचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असू देत, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असू देत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असू देत, माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब असू देत, आमचं कोकण कृषी विद्यापीठाचं प्रशासन असू देत, त्यांचं पण आम्ही विशेष म्हणजे आभार व्यक्त केले पाहिजे। त्यांनी देखील शासनाला अपेक्षित जी माहिती होती ती त्यांनी तत्परतेने दिली। या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आम्ही निश्चित या बाबतीत आनंद व्यक्त करतो। धन्यवाद। युवकांच्या बेरोजगारीबाबत अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्य तत्वावर काम करणारे आमदार योगेशदादा कदम यांनी यापूर्वीच खेड तालुक्यात कोका कोला कंपनीच्या माध्यमातून आणि मंडणगडमध्ये 1000 एकर क्षेत्रावरील औद्योगिक क्षेत्राच्या निर्माणातून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे। त्यात आता विद्यापीठ प्रकल्प बाधितांचा प्रश्न सोडवल्याने आता निश्चितपणे या मतदारसंघातील युवकांच्या स्थलांतराचे प्रमाण कमी होईल असा विश्वास जनतेतून व्यक्त होतोय। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।